कृषी विज्ञान केंद्राच्या प्रशिक्षणार्थ्यांनी यत्नाळ येथे भेट देऊन मधुमक्षिका पालनाची माहिती घेतली। कृषी विज्ञान केंद्र मोहोळ आणि आत्मा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 4 दिवसीय मधुमक्षिका पालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या पार्श्वभूमीवर प्रशिक्षणार्थ्यांनी यत्नाळ येथील गणेश तळ्ळीकर यांच्या बी फार्मला भेट दिली। यावेळी मधुमक्षिका पालक गणेश तळ्ळीकर यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मधमाशी वसाहत आणि हाताळणीबद्दल प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली। मधमाशांचे परागीभवनाच्या माध्यमातून उत्पन्न वाढले असल्याचे मधुमक्षिका पालक गणेश तळ्ळीकर यांनी सांगितले। खादी ग्रामोद्योग यांच्याकडून मधुमक्षिका पालन पेटी घेतलो होतो। त्यामुळे वेलवर्गीय पिकामध्ये होणारे परागीकरणाचे महत्त्व आम्हाला समजल्यामुळे त्यामुळे खूप त्याचे फायदे झालेले। त्यामुळे त्याच्या उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे। मधुमक्षिका पालन प्रशिक्षण कार्यक्रमामागील उद्देश कृषी विज्ञान केंद्राचे डॉक्टर विशाल वैरागकर यांनी स्पष्ट केला। कृषी विज्ञान केंद्र मोहोळ आणि आत्मा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही 4 दिवसाचं प्रशिक्षण आयोजित केलं होतं आणि 4थ्या दिवशी आम्ही शेतकऱ्यांना घेऊन प्रक्षेत्र भेट श्री गणेश तळ्ळीकर यांच्या शेतावरती मधुमक्षिका पालन जे स्वतः करतायत ते पाहण्यासाठी आणि कशा पद्धतीचं परपरागीभवन हे आपल्या वेगवेगळ्या पिकांमध्ये वेलवर्गीय पिकामध्ये होतं हे दाखवण्यासाठी आम्ही आमच्या प्रशिक्षणार्थींना इथे घेऊन आलेलो आहोत। तर मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण कार्यक्रमामधील अनुभव सचिन तळेकर या प्रशिक्षणार्थ्यांनी सांगितले। 11 ते 14 तारखेपासून चालू झालेलं आहे। पंकज सर आणि विशाल सरांनी खूप मेहनत घेतली याच्यावरती। आम्हाला 3 दिवस ॲक्च्युअल रूममध्ये त्यांनी ट्रेनिंग दिली आणि आज 14 तारखेला इथे सोलापूरला त्यांनी प्रॅक्टिकली ट्रेनिंग दिलेली आहे। यासाठी दोन्ही सरांचे खूप आभार मानतो। त्यांनी खूप मेहनत घेतली म्हणजे बोलवण्यापासून प्रत्येक दिवशी। आणि आम्हाला पहिली भीती वाटायची मधुमाशी म्हटलं की अशी पळायची अशी इच्छा व्हायची, पण आज प्रॅक्टिकली आम्ही स्वतः हातामध्ये घेतली कसं असतं तिचे महत्त्व जाणून लोकांचं मधुमाशी म्हणजे लोक घाबरायचेच, तिला मारून टाका हाच उद्देश असायचा, पण आज तिचं महत्त्व जाणल्यापासून म्हणजे शेतीमध्ये नैसर्गिक तिचा किती उपयोग आहे। या 4 दिवसीय मधुमक्षिका पालन प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रशिक्षणार्थ्यांनी शेतकऱ्यांना मधमाशांच्या प्रजाती, मधमाशी रोग नियंत्रण, हाताळणे, मधमाशी पालनातून मधमाशांशिवाय मिळणारी उत्पादने, विक्री कौशल्य, अर्थसहाय्य याबाबत माहिती देण्यात आली। या प्रसंगी कृषी विज्ञान केंद्र मोहोळचे डॉक्टर विशाल वैरागकर, डॉक्टर पंकज मडावी, मधुमक्षिका पालक गणेश तळ्ळीकर आणि प्रशिक्षणार्थी शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते।